नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर आहे बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले होल्डिंग कंपनी आपण सुरू केलेलं होतं आणि त्याचे जवळपास 2 प्रॉब्लेम आपले झालेले आहे। आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 3 डिस्कस करणार आहोत। आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी नवीनता यावी, काहीतरी एखादी नवीन पॉइंट यावा, या अनुषंगाने या प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये आपण हा पॉइंट घेत आहे, जो की आहे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट व्हेन देयर आर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अँड डिबेंचर। म्हणजे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे, पण केव्हा, जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आणि डिबेंचर्स दोन्ही दिलेलं असेल तर। आता जे मागील 2 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत त्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आलेला आहे, बट आजच्या या प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अँड डिबेंचर्स दोन्ही आलेला आहे। तर हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे आपण आता बघूया। तर क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एच लिमिटेड ॲक्वायर्स 80,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच इन एस लिमिटेड। म्हणजे एच लिमिटेडने 80,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहे, कुठे, एस लिमिटेड मध्ये। आता या ठिकाणी आपल्याला होल्डिंग कंपनी कोणती आहे आणि सबसिडियरी कंपनी कोणती आहे हे ओळखायचं आहे। तर या ठिकाणी एच लिमिटेड 80,000 शेअर्स ॲक्वायर करत आहे, म्हणजे ॲक्वायरिंग कंपनी कोणती आहे, एच लिमिटेड। म्हणजेच या ठिकाणी एच लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे आणि ज्या कंपनीचे शेअर्स ॲक्वायर केले जातील ती कंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी। मग उरली कुठली, एस लिमिटेड। तर एस लिमिटेड ही सबसिडियरी कंपनी आहे। ऑन 1 ऑक्टोबर 2011 म्हणजे ॲक्वायर कधी केलेले आहे शेअर्स, केव्हा केलेले आहेत, 1 ऑक्टोबर 2011 ला ही आहे डेट ऑफ ॲक्वायरिंग ऑफ शेअर्स किंवा डेट ऑफ परचेसिंग ऑफ शेअर्स। क्लिअर। त्यानंतर दी समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च वेअर ॲज फॉलोज। आपल्याला एच आणि एस लिमिटेड दोन्हीची बॅलन्स शीट खालील प्रमाणे दिलेली आहे। त्यासोबतच ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा या प्रॉब्लेम मध्ये आहे। तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स इन बिल्स। आता हा ट्रान्झॅक्शन हेच याच पद्धतीचे ट्रान्झॅक्शन आपण मागील एका प्रॉब्लेम मध्ये बघितलेले आहे। तर हे काय, कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे, हे आहे इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन, इंटर कोविंग। त्यानंतरचा सेम ट्रान्झॅक्शन क्रेडिटर्स ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड ₹20,000 टू एच लिमिटेड, सेम इंटर कोविंग आहे। तर या दोन्हीचे, हे दोन्ही जे ट्रान्झॅक्शन आहे इंटर कोविंगचे किंवा इंटर डेप्टचे, या ट्रान्झॅक्शनचा जो इफेक्ट आहे किंवा त्याची एंट्री म्हणा किंवा इफेक्ट म्हणा, आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये करायचा असतो। त्यामुळे आता जे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्यामध्ये याचा कुठेही उल्लेख होणार नाही। त्यानंतरचा थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, अन अमाउंट ऑफ 30,000 वॉज ट्रान्सफर by S Limited from the current year's profit to reserve। किती, एस लिमिटेड ने ₹30,000 करंट इयरच्या प्रॉफिट मधनं रिझर्वला ट्रान्सफर केलेले आहे। म्हणजे एस लिमिटेडचं करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला दिलेलं राहील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे या ठिकाणी एस लिमिटेड मध्ये बघा 45,000। क्लिअर। त्यामधनं म्हणजे त्यामधनं आधी ते प्रॉफिट किती असेल, 45 + 30 करा, तर ते प्रॉफिट असेल आधी 75,000। त्या 75,000 मधनं 30,000 रिझर्वला ट्रान्सफर केले आणि बॅलन्स राहिलेला आहे तिथे 45,000। त्यामुळे जेव्हा आपल्याला करंट इयरच्या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तेव्हा हे 30,000 करंट इयरच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला ऍड करायचे आहे। क्लिअर आहे। तर या पद्धतीने प्रॉब्लेम आपल्याला दिलेले आहे, क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2012 साठी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची। क्लिअर। आता कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना सर्वात महत्वाचा पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो तो म्हणजेच शेअर होल्डिंग रेशो किंवा शेअर्स रेशो। तर चला तर आपण आता शेअर्स रेशो कॅल्क्युलेट करूया। फर्स्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स रेशो।
आता शेअर्स रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करत असतो, सुरुवातीला आपण जे सबसिडरी कंपनी आहे तर शेअर्स इन एस लिमिटेड म्हणजे सबसिडरी कंपनीमध्ये टोटल शेअर्स किती आहे. आता बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला सबसिडरी कंपनीचं शेअर कॅपिटल दिलेलं आहे. लायबिलिटी साइडला बघा किती आहे, ₹10 लाख आणि ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे ₹10 पर शेअर. 10 रुपीजचा एक शेअर आहे, 10 लाख शेअर कॅपिटल आहे, तर टोटल शेअर्स किती असतील, 10 लाख डिवायडेड बाय 10 करा. टोटल शेअर्स इन एस लिमिटेड किती असतील, ₹1 लाख. त्यानंतर शेअर्स यामधून लेस करायचं आहे शेअर्स परचेस बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडने किती शेअर्स परचेस केलेले आहे, तर आपल्याला जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला दिलेलं असेल इन्व्हेस्टमेंट्स. तर त्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे शेअर्स इन एस लिमिटेड म्हणजे एस लिमिटेडचे शेअर्स परचेस करण्यासाठी किंवा शेअर्स परचेस करून त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे ₹8,80,000. इन्व्हेस्टमेंट किती आहे, ₹8,80,000. पण किती शेअर्स परचेस केलेले आहे हे आपल्याला जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे जेव्हा स्टार्टिंगला प्रॉब्लेम सुरू होत आहे बघा, एच लिमिटेड अक्वायर्स 80,000 शेअर्स म्हणजेच काय, एच लिमिटेडने किती शेअर्स अक्वायर केलेले आहे, ₹80,000. तर शेअर्स परचेस बाय एच लिमिटेड किती आहे, 80,000. टोटल शेअर्स किती होते, ₹1 लाख. एच लिमिटेडने किती अक्वायर केले, 80,000. राहिले किती, 20,000. म्हणजे जे राहिलेले आहे, जे उर्वरित शेअर्स आहे ते कुणाचे असतात, शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स म्हणजे जे इतर भागधारक आहेत त्या इतर भागधारकांचा जो हिस्सा आहे किती आहे, 20,000 शेअर्स. मग आता या ठिकाणी रेशो कसा बनेल, 80,000:20,000. 0,0,0,0 कॅन्सल. 8:2. आता 8:2 ला जो आहे त्याला आपण अजून शॉर्ट करू शकतो, 2 म्हणजे 2 and 2 4 8. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपला रेशो येणार आहे 4:1. म्हणजे आपल्याला 5 भाग करावं लागेल, 5 हिस्से करावे लागेल. 5 हिस्स्यापैकी 4 हिस्से जे आहेत ते होल्डिंग कंपनीचे असेल आणि एक हिस्सा जो आहे तो मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा असेल. तर या पद्धतीने आपला शेअर्स रेशो आलेला आहे, शेअर होल्डिंग्स रेशो आलेला आहे 4:1. क्लिअर. यामध्ये कोणालाही काही अडचण नाही असं गृहीत धरते. आणि नेक्स्ट कॅल्क्युलेशन कडे आपण आता वळूया. नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. आता रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल, तर सर्वात आधी आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट माहिती पाहिजे. करंट इयरच्या प्रॉफिट सोबतच आपल्याला जे टाइम रेशो आहे, टाइम रेशो सुद्धा या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. मग टाइम रेशो काढायचा आहे तर कसं काढायचं, तर आपल्याला डेट ऑफ एक्विजिशन दिलेली आहे, क्वेश्चनमध्ये डेफिनेटली दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2011. क्लिअर. मग आता डेट ऑफ एक्विजिशनच्या बेसिसवर आपल्याला टाइम रेशो काढायचा आहे. टाइम रेशो कसा निघेल, आता बघा 1 एप्रिल 2011 पासून या कंपनीचं आर्थिक वर्ष सुरू होत आहे एस लिमिटेडचं. बरोबर आहे. आणि संपते कधी आहे, कधी संपणार आहे, 31 मार्च 2012. क्लिअर. आणि डेट ऑफ एक्विजिशन किती दिलेली आहे आपल्याला, 1 ऑक्टोबर 2011. 1 ऑक्टोबर 2011. तर या ठिकाणी बघा 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच आता 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिना पोस्ट एक्विजिशन मध्ये गेला. क्लिअर. पण 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच बिफोर एक्विजिशन किती मंथ्स होत आहे आणि आफ्टर एक्विजिशन किती मंथ्स होत आहे, तर 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. तर बघा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर किती मंथ्स होत आहे, 6 मंथ्स. क्लिअर. त्यानंतरचे बघा पोस्ट एक्विजिशन ऑक्टोबर पासून घ्यायचं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च, 6 मंथ्स. म्हणजे या ठिकाणी टाइम कसं 6 मंथ्स म्हणजे प्री एक्विजिशन पिरियड 6 मंथ्स आहे आणि पोस्ट एक्विजिशन पिरियड किती आहे, 6 मंथ्स. म्हणजे जेही करंट इयरचं प्रॉफिट असेल त्याला आपल्याला 50-50 डिवाइड करावं लागेल, कारण 6 मंथ्स इक्वल त्याचा टाइम रेशो आहे त्यामुळे. मग आता या ठिकाणी रिव्हेन्यू प्रॉफिट काढायचं आहे किंवा कॅपिटल प्रॉफिट काढायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट माहिती पाहिजे. बरोबर आहे. आता करंट इयरच्या प्रॉफिटसाठी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स. बरोबर आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती दिलेलं आहे बॅलन्स शीट मध्ये, ते दिलेलं आहे 45,000. किती आहे,
45,000. यासोबतच त्यांनी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलेलं आहे की जे करंट इयरचं जे प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट मधनं ₹30,000 जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केलेले आहे. म्हणजे 30,000 जे रिझर्व्हला ट्रान्सफर केलेले आहे ते रिझर्व्ह मध्ये आहे. कुठे आहे? रिझर्व्ह मध्ये आहे. रिझर्व्ह दिलेला आहे आपल्याला 1,50,000. ते रिझर्व्ह मध्ये आहे. बट ते करंट इयरच्या प्रॉफिट मधनं आहे. आणि जर आपल्याला करंट इयरचं टोटल प्रॉफिट दाखवायचं असेल तर आपल्याला यामध्ये ते ऍड करावं लागेल. टोटल प्रॉफिट दाखवावं लागेल. मग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं असलेलं बॅलन्स 45,000 आणि जनरल रिझर्व्हला जे ट्रान्सफर केले होते ते आपण परत घेतले, कारण ते आपल्याला करंट इयरचं टोटल प्रॉफिट या ठिकाणी शो करायचं आहे. असे ऍड केले आपण. 45,000 प्लस 30,000 टोटल करंट इयरचं प्रॉफिट आलेलं आहे आपलं 75,000. क्लिअर? आता हे झालं करंट इयरचं टोटल प्रॉफिट. आता यामधनं या प्रॉफिट मध्ये आपल्याला बिफोर इक्विजिशन आणि आफ्टर इक्विजिशन म्हणजे प्री एक्विजिशन प्रॉफिट सुद्धा आणि पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आपल्याला वेगवेगळं बायफर्केट करायचं आहे. मग आता हे कोणत्या बेसवर केलं जाईल? तर टाइम रेशोच्या. आताच आपण टाइम रेशो बघितला 6 मंथ्स आहे म्हणजे इक्वल 50% आपल्याला ते डिवाइड करायचं आहे. जर 75,000 चे 50% जर केलं तर या ठिकाणी प्री एक्विजिशन पिरियडचं प्रॉफिट होणार आहे. प्री एक्विजिशन प्रॉफिट होणार आहे 75,000 चे हाफ करा 37,500. सेम पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आपलं राहणार आहे 37,500. क्लिअर? आता हे जे आपण पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट काढलेलं आहे, पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट म्हणजेच काय आहे? आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट. आणि हे जे प्री एक्विजिशन प्रॉफिट आलेलं आहे, प्री एक्विजिशन प्रॉफिट कुठे जात असते? कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट मध्ये. मात्र हे जे पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आहे हे आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट असते, म्हणून आपण याला नाव दिलं रिव्हेन्यू प्रॉफिट 37,500. क्लिअर? रिझर्व्ह मध्ये आता कुठलीही अमाऊंट राहणार नाही, कारण ते 30,000 आपण रिझर्व्ह मधनं घेतलेले आहे. त्यामुळे करंट इयर मध्ये रिझर्व्ह मध्ये कोणतीही अमाऊंट नाही, म्हणून 37,500 हेच राहील आपलं फायनल रिव्हेन्यू प्रॉफिट. आता हे जे रिव्हेन्यू प्रॉफिट आलेलं आहे याला आपल्याला दोन याच्यामध्ये बायफर्केट करायचं आहे. म्हणजे होल्डिंग कंपनीचा जो शेअर आहे तो होल्डिंग कंपनीला द्यायचा आहे आणि जो मायनॉरिटी शेअर होल्डरचा शेअर आहे तो मायनॉरिटी शेअर होल्डर्सला द्यायचा आहे. तर मग हे जेव्हा आपल्याला बायफर्केशन करायचं आहे तर ते शेअर्स रेशोनुसार 4:1. तर 37,500 चे 4:1 मध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. शेअर ऑफ एच लिमिटेड येईल 37,500 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी शेअर ऑफ एच लिमिटेड येत आहे 30,000 आणि शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स येत आहे 37,500 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 5 म्हणजे एक हिस्सा तो येत आहे 7,500. या पद्धतीने होल्डिंग कंपनीचा हिस्सा 30,000 आणि अदर शेअर होल्डर्सचा हिस्सा आहे 7,500. तर या पद्धतीने हे होतं कॅल्क्युलेशन ऑफ रिव्हेन्यू प्रॉफिट. आता याच पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅपिटल प्रॉफिटचं. कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण त्यामध्ये जनरल रिझर्व्ह घेत असतो जो प्रिव्हियस इयर मध्ये असेल. तर तो जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह ऑन द डेट ऑफ एक्विजिशन ऑफ शेअर्स किती आहे? आता टोटल रिझर्व्हची अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेली आहे ₹1,50,000. तर मग 1,50,000 मधनं जे 30,000 रुपीज रिझर्व्ह होतं ते करंट इयरचं होतं. ते करंट इयरचं रिझर्व्ह आपल्याला लेस करावं लागेल. बरोबर आहे? कारण ते आपण तिथून घेऊन आपण प्रॉफिट मध्ये ऍड केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरून रिझर्व्ह मधून ते लेस होईल. त्यामुळे जे रिझर्व्ह राहील म्हणजे एक्विजिशनच्या डेट पर्यंत किती होतं? 1,20,000 आणि हे जे 30,000 हे करंट इयर मध्ये ऍड केले, म्हणून ते करंट इयरचं घ्यायचं नाही. कारण करंट इयरच्या रिझर्व्ह मध्ये जे रिझर्व्ह आपण ट्रान्सफर केलेले आहे त्यामध्ये ते जे प्रॉफिट आहे 30,000 जे आपण रिझर्व्हला ट्रान्सफर केलेले आहे त्यामध्ये प्री एक्विजिशनचंही प्रॉफिट इन्क्लूड असेल
पोस्ट ऍक्विजिशनचंही इन्क्लूड असेल. त्यामुळे आपण त्याला वेगवेगळं करू शकत नाही की रिझर्व्हला जे ट्रान्सफर केलेली अमाऊंट आहे ती पोस्ट ऍक्विजिशन मधलीच आहे किंवा प्री ऍक्विजिशन मधलीच आहे हे असं आपण क्लिअर सांगू शकत नाही. त्यामुळे आपण ते तिथनं काढून करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये ऍड केलं. ते अर्ध कॅपिटल प्रॉफिटमध्ये गेलं आणि अर्ध रिव्हेन्यू प्रॉफिटमध्ये गेलं. मग हे 30,000 लेस केल्यानंतर इथे रिझर्व किती राहिलेला आहे 1,20,000. क्लिअर. त्यानंतर प्रिव्हियस इयर्स प्रॉफिट. प्रिव्हियस इयरचं काय प्रॉफिट आहे का क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे का? तसं क्लिअरली नाही दिलेलं आहे. देन नेक्स्ट करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन. आता करंट इयरचं प्रॉफिट दिलेलं होतं 45,000, त्यामध्ये ऍड केले 30,000, टोटल प्रॉफिट झालेलं होतं 75,000. 75,000 मधनं प्री एक्विजिशन प्रॉफिट होतं 37,500. हे आपल्याला ऍड करायचं असतं कॅपिटल प्रॉफिटमध्ये. म्हणजेच करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन किती आलेलं आहे 37,500. 37,500. आता टोटल जर आपण करतो आहे तर 1,20,000 प्लस 37,500 टोटल कॅपिटल प्रॉफिट होईल आहे 1,57,500. 1,57,500. आता हे जे टोटल 1,57,500 प्रॉफिट आलेलं आहे याला आपल्याला परत पुन्हा होल्डिंग कंपनीचा हिस्सा आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचा हिस्सा. होल्डिंग कंपनीचा हिस्सा शेअर ऑफ एच लिमिटेड 4/5 तर या ठिकाणी 1,26,000 आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचा हिस्सा आहे एक भाग, 5 भागापैकी एक भाग, तर तो येईल 31,500. 31,500. क्लिअर. होल्डिंग कंपनीचा हिस्सा आलेला आहे 1,26,000 आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचा 31,500. क्लिअर. हे झालं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. यानंतर आपल्याला जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत त्या मायनॉरिटी शेअर होल्डर्स मधला मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा त्यांचा कंपनीमधील किती हिस्सा आहे ते सुद्धा आपल्याला वेगळं कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यामुळे नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय की कंपनीमध्ये किंवा एकूण कंपनीच्या शेअर कॅपिटल, कॅपिटल प्रॉफिट आणि रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये इतर भागधारकांचा हिस्सा म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट होय. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे शेअरिंग कॅपिटल प्रॉफिट म्हणजे मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा कॅपिटल मधील हिस्सा किंवा शेअर कॅपिटल मधील हिस्सा किती आहे. आता बघा टोटल शेअर किती होते 1,80,000. होल्डिंग कंपनीचे राहिले किती होते 20,000. म्हणजे टोटल जे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत त्यांचे शेअर्स किती आहे 20,000. मग आणि एका शेअरची प्राइस 10 रुपीज. 20,000 मल्टिप्लाय बाय 10 किती होईल ₹2 लाख. क्लिअर. त्यासोबतच शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मध्ये त्यांचा हिस्सा किती आहे 31,500. क्लिअर. त्याचबरोबर रिव्हेन्यू प्रॉफिट मधील हिस्सा किती आहे 7,500. तर या ठिकाणी ऍड केलं 2 लाख प्लस 31,500 प्लस 7,500. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्या या ठिकाणी येत आहे 2,39,000. 2,39,000 हे आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट कुठे जाते कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. क्लिअर. आता या प्रॉब्लेम मधलं सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व. कारण मागील जे 2 प्रॉब्लेम बघितले होते ते सेम कॅल्क्युलेशन शेअर्स रेशो, रिव्हेन्यू प्रॉफिट, कॅपिटल प्रॉफिट, मायनॉरिटी इंटरेस्ट हे सेम होतं. बट या प्रॉब्लेम मध्ये त्यासोबतच गुडविल सुद्धा. बट या प्रॉब्लेम मध्ये जे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व आहे ते थोडं डिफरंट राहणार आहे. कारण या ठिकाणी जे इन्व्हेस्टमेंट आहे जी एच लिमिटेडने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एस लिमिटेड मध्ये ते शेअर्स आणि डिबेंचर्स दोन्ही मध्ये केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुडविल आणि कॅपिटल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करत असताना जे शेअर्स इन इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आणि इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स दोन्ही गृहीत घ्यायचे आहेत. क्लिअर. मग आता बघा या ठिकाणी सर्वात आधी आपण काय घेत असतो कॉस्ट ऑफ शेअर्स किंवा परचेसिंग प्राइस ऑफ शेअर्स. तर या ठिकाणी कॉस्ट ऑफ 80,000 शेअर्स हेल्ड बाय एच लिमिटेड.
कॉस्ट कुठे मिळेल ही आपल्याला बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला इन्व्हेस्टमेंटच्या हेडमध्ये. क्लिअर. तर किती कॉस्टला किती प्राइसला त्यांनी ते शेअर्स होल्ड केलेले आहे परचेस केलेले आहे, तर ते आहे ₹8,80,000 ला. 8,80,000 ला. त्यासोबतच कॉस्ट ऑफ 9% डिबेंचर्स हेल्ड बाय एच लिमिटेड. 9% डिबेंचर्सची प्राइस किती आहे ते सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या हेडिंग मध्ये दिलेली असेल, ती आहे ₹80,000. क्लिअर. तर या ठिकाणी दोन्हीची कॉस्ट आपल्याला ऍड करायची आहे. 8,80,000 प्लस 80,000 टोटल होईल आहे 9,60,000. 9,60,000. आता यामधनं आपल्याला लेस करायचं असते फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. काय लेस करत असतो आपण? फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे, यासोबतच डिबेंचर सुद्धा परचेस केली आहे, तर डिबेंचरची सुद्धा फेस व्हॅल्यू लेस करावी लागेल. तर यामध्ये फेस व्हॅल्यू ऑफ 80,000 शेअर्स आहे ₹8 लाख. त्यानंतर फेस व्हॅल्यू ऑफ 9% डिबेंचर्स आहे ₹80,000. यामध्ये बघा जे डिबेंचर्स आहे ते परचेस सुद्धा 80,000 ला केलेलं आहे, कारण आपल्याला बॅलन्स शीट मध्ये जे 9% डिबेंचर्स इन एस लिमिटेड दिलेले आहे 80,000 आहे, म्हणजे फेस व्हॅल्यूलाच डिबेंचर परचेस केलेले आहे. तर म्हणून या ठिकाणी फेस व्हॅल्यू ऑफ 9% डिबेंचर्स येईल 8 लाख. शेअरची फेस व्हॅल्यू 8 लाख आणि डिबेंचरची फेस व्हॅल्यू 80,000. तर टोटल फेस व्हॅल्यू किती झाली आहे दोन्हीची? 8,80,000. आता 9,60,000 मधनं 8,80,000 लेस करा. लेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉस्ट ऑफ कंट्रोलची अमाऊंट ऍक्च्युअली मिळत असते, ती असते ₹80,000. काय असते? ₹80,000. क्लिअर. तर या ठिकाणी कॉस्ट ऑफ कंट्रोल किती आलेला आहे? कॉस्ट ऑफ कंट्रोल ₹80,000. आता यामधनं कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे एक्स्ट्रा आपले 9,60,000 आपण दिलेले आहे, मात्र ऍक्च्युअल मध्ये आपल्याला शेअर आणि डिबेंचर्स किती रुपयाचे मिळालेले आहे? 8,80,000. त्यामुळे आपले एक्स्ट्रा किती रुपीज गेलेले आहे? तर एक्स्ट्रा गेलेले आहे ₹80,000. तर हे जे एक्स्ट्रा गेलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मिळालेला आहे, कारण ज्या कालावधीमध्ये आपण त्या कंपनीचा हिस्सा नव्हतो त्या कालावधीमधलं आपल्याला जे प्रॉफिट मिळालेलं आहे तो आपला एक प्रकारचा भांडवली नफा आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे, आणि ते आपल्याला यामधून लेस करायचं असते. तर यामधनं लेस होते शेअर इन कॅपिटल प्रॉफिट इन एच लिमिटेड. शेअर इन कॅपिटल प्रॉफिट इन एच लिमिटेड. तर एच लिमिटेड मधलं जे प्रॉफिट आहे ते आपल्याला या ठिकाणी लेस करायचं आहे, तर ते 1,26,000. कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा 1,26,000. तर या ठिकाणी लेस होईल 1,26,000. आता ही जी अमाऊंट आहे 80,000 मधनं 1,26,000 लेस होऊ शकते का? नाही, कारण जी कॉस्ट ऑफ कंट्रोलची अमाऊंट आहे कमी आहे आणि कॅपिटल प्रॉफिट म्हणजे नफा जो आहे तो जास्त झालेला आहे, म्हणजेच आपला या ठिकाणी फायदा झालेला आहे. आणि फायदा किती झालेला आहे? मायनस मध्ये जर आन्सर आलं तर ते मायनस मध्ये आन्सर येते इथे 46,000. आणि मी तुम्हाला नोट लिहून देत असताना जे काही इम्पॉर्टंट नोट सांगितले त्यामध्ये सांगितलं की जर मायनस मध्ये उत्तर येत आहे, लेस मध्ये उत्तर येत आहे, तर ते असते कॅपिटल रिझर्व. काय असते? कॅपिटल रिझर्व. म्हणजे हा आपला एवढा फायदा झालेला आहे, तर तो असते कॅपिटल रिझर्वच्या नावाने तो दाखवला जातो. म्हणून या ठिकाणी आपलं कॅपिटल रिझर्व आलेलं आहे ₹46,000. आणि हे जे कॅपिटल रिझर्व आहे हे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला दाखवायचं असतं. जर या ठिकाणी गुडविल आलेलं असतं तर ते असेट साइडला दाखवलं असतं, मात्र या ठिकाणी कॅपिटल रिझर्व आलेला आहे तर ते आपल्याला लायबिलिटी साइडला दाखवायचं. हेच होतं आजच्या या प्रॉब्लेम मधला जो एक नवीन पार्ट होता की यामध्ये इन्व्हेस्टमेंट शेअर्स आणि डिबेंचर्स दोन्ही मधली इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, तर कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं. तर हे जे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल अँड कॅपिटल रिझर्व मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, तर तो आपल्याला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर हा जो प्रॉब्लेम होता यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे, मात्र कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट करण्यासाठी हे सगळी माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी ही माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण हा एक पार्ट
सोल्युशनचा एक पार्ट आपण आज या ठिकाणी केलेला आहे. यानंतर सेम याच प्रॉब्लेमचा सेकंड पार्ट आपल्याला आणि जो ऍक्च्युअल सोल्युशन आहे आपलं कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. या लेक्चरमध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहे तुम्हाला स्वतः ते कॅल्क्युलेट करून बघायचे आहे. यानंतर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशी तयार करायची त्यासाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.